झारखंड में जो अमित सालुंके को अरेस्ट किया गया है, किसको? सालुंके जो अरेस्ट किया गया है वो सीधा शिकायत फाउंडेशन से अटैच है। क्या पूरा मामला है सर? देखिए, अमित सालुंके जो नाम है वो आपने अभी सुना है, हम 4 साल से सुन रहे हैं। ये अचानक से उसका उदय हो गया। श्रीकांत शिंदे जो डिप्टी सीएम के बेटे हैं, उस वक्त सीएम के बेटे थे, उनका एक श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन है। उस मेडिकल फाउंडेशन का पूरा बैकबोन, पूरा पैसा, पूरी ताकत ये अमित सालुंके की, उनके पैसे से फाउंडेशन का काम चलता था। और पैसा कहाँ से आता है? तो पहले मुख्यमंत्री शिंदे सभी टेंडर, चाहे पुणे हो, चाहे मुंबई हो, चाहे कल्याण डोंबिवली हो, चाहे ठाणे हो, बड़े बड़े टेंडर, हाँ, वेस्ट मैनेजमेंट का हो, एम्बुलेंस का हो, सभी टेंडर्स उसको गैर कानूनी तरीके से हजारों करोड़ के टेंडर्स ये शिंदे बाप बेटे ने दिए हैं। अब तो उनका लिकर घोटाला आया झारखंड से, तो ये पैसा है, वो पैसा कहाँ गया इतने सालों में, किसके खाते में गया, ब्लैक एंड व्हाइट, उसकी जांच होनी चाहिए। कल्याण डोंबिवली महानगर पालिका में बड़े बड़े टेंडर्स, हाँ, गैर कानूनी तरीके से इस व्यक्ति को दिए गए, अमित सालुंके को, और उसके पीछे सिर्फ एकनाथ शिंदे और उनका बेटा है। तो उनकी जांच होनी चाहिए। अगर सरकार अपोजिशन के लोगों की जांच करती है तो मुख्यमंत्री हो या डिप्टी सीएम हो, उनकी भी जांच ऐसे घोटाले में होने की जरूरत है। झारखंड का लिकर घोटाले में ये व्यक्ति को अरेस्ट किया है, उससे भी बड़े बड़े अब अपराध सामने आने वाले हैं, और इस अपराध को प्रोटेक्शन देने वाले महाराष्ट्र के कैबिनेट में बैठे हैं। रोहित पवार कह रहे हैं कि फोन टैपिंग का जो मामला है वो सामने आ रहा है, किस तरीके से देखते हो? महाराष्ट्र में फोन टैपिंग का बैठे शपथ करने के लिए बात ऐसी है कि फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है। ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से बनी है ना। जब हमारी सरकार थी तो हमने उस बारे में एसआईटी की स्थापना की थी। अगर सच जानना था तो ये एसआईटी की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी देवेंद्र जी को, जांच होनी चाहिए थी, लेकिन जांच होने नहीं दी। इस महाराष्ट्र की डीजी, बड़े बड़े पुलिस अधिकारी उसमें शामिल थे, लेकिन उनकी जांच फडणवीस ने रोक दी। संजय शिरसाट सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची एक दाट शक्यता व्यक्त केली तर माणिकराव कोकाटे तर एकदम हाय रडारवर आहे। देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार, चारित्र्यहीन सरकार, हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हणजे आमची जीभ धजावत नाहीये। आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे। त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये, त्यांच्या गुणांचा गौरव करणाऱ्या सविनर निघाल्या, त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर फुलं उधळली। त्या फुलांचा जर वास सुटला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मग चारित्र्यवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागेल। त्यांच्या कॅबिनेटमधला मंत्री डांगवार चालवतो, छम 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 छम, जे डांगबार आर पाटलांनी आमच्या बंद केले होते, तुम्ही नाही, आर पाटलांनी बंद केले डांगबार, हां, लेडीज बार, डान्स बार, ही संस्कृती बंद केली आर पाटलांनी। ती तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली, स्वतः गृहराज्यमंत्री चालवतायत देवेंद्रजी। एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराचे गोले सोडत, हां, फाट्यावरती बसला उघडा चड्डीवर, आणि पैशाच्या उघड्या बागा 60-70 कोटी कवाडात भरलेले आहेत, हे दाखवतो आम्ही किती पैसेवाले आहोत, लूटमार करणारे आहोत। दुसरा मंत्री कवेलवरती मारामारी करतो, एक मंत्री रमी खेळतो आहे। हे तुमच्या मंत्रिमंडळाचे कॅरेक्टर, चारित्र्य आहे, ही नैतिकता आहे। ह्याच्यावर जरा अभ्यास करा। तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेले लेख परत वाचा। जी फुलं उधळलेली आहेत ती प्लास्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ते बघा, हे समजून घ्या, आणि राज्य चालवा, सरकार चालवा, आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जे त्या तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी, त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा। नवसेठ, तुम्हाला वाटतं की त्या पद्धतीने गेल्या 2 दिवसात घडामोडी घडलेल्या आहेत
अनेक मंत्र्यांचे राजीनामे, फेरबदल, खाते बदल वगैरे सगळं असं होईल का? फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 75% मंत्री युजलेस आहेत. ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करतायत. 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले. त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाहीये. लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहे. अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात, कारण त्यांची मजबुरी आहे. ते कोणाला घाबरतायत का? त्यांची काही सिक्रेट संजय आणि पवारांकडे आहेत का? काय आहे? आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स तर तुमच्या जवळच्या लोकांची काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का, ते पाहणं गरजेचं आहे. नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान माणूस हे सगळं सहन करतोय. त्याची कार्यकुशलतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ पे तारीफ केलेली आहे. असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये, हे मला जरा फार धक्कादायक वाटतं. राऊतसाहेब, आणखी एक मंत्रिमंडळातलं आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. मंत्रितेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ पे तारीफ केलेली आहे. असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये, हे मला जरा फार धक्कादायक वाटतं. राऊतसाहेब, आणखी एक मंत्रिमंडळातलं आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. मंत्रिमंडळात लेटर युद्ध सुरू आहे सामाजिक विभाग या प्रकरणात. तर संजय शिरसाट यांनी एक पत्र लिहिलंय की तुम्ही माझ्या अध्यक्षतेखाली हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहेत. याआधी होतं की राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला अधिकार नाही, आम्हाला अधिकार दिले जात नाहीये. आणि माधुरी मिसाळ या सामाजिक विभागाच्या बैठका किंवा आढावा घेत आहेत आणि जे लेटर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही. मला माधुरी मिसाळ माहिती आहे. पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या, आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे. त्याच्यावरती मी काल माझं मत व्यक्त केलं आहे. मराठी सिनेमाला जे शो आहेत, जो नियम आहे त्याचं पालन होत नाही.